आत्ता कोकणात मी रापण महोत्सवाला गेलो होतो, माझा मोबाईल हरवला होता एक. सो मी मोबाईल हरवल्यानंतर माझी पहिली आणि शेवटची रिॲक्शन इतकीच होती, आशिष दादा माझा फोन ट्रेनमध्ये राहिला आणि ट्रेन गेली आहे. आता ही सगळ्यात लाऊडेस्ट रिॲक्शन माझी त्या दिवसातली. त्यानंतर जेव्हा ते RPFवाली लोक त्यांनी खूप मदत केली आणि फॉर्च्युनेटली माझा फोन सापडला. पण हे जेव्हा मी सांगितलं त्यांना, त्यानंतर ते सगळं फोन करा टोल फ्री आणि ह्या त्यावर सगळा केऑस झाल्यानंतर मला त्यांनी जाताना एक प्रश्न विचारला, मॅडम खरंच तुमचा फोन हरवला आहे ना? किती हजाराचा होता? त्यांना असं वाटेच ना की माझा फोन हरवला आहे. इतकी कूल होते मी. मी त्यांना विचार होते मी आता अच्छा ओके काय करायला लागेल आता, ओके हे असं केलं, मग फोन आला, ओके पुढे काय, मग हे सगळं प्रोसेसमध्ये मी प्रचंड शांत होते. म्हणजे माझे कोआर्टिस्ट पण मला विचारतो, काय गं तुला नाही मिळालं तरी काही फरक पडणार नाही आहे का? खरंच गेला ना का तू प्रँक करतेस? इतकी कूल होते मी. जेव्हा माहिती असतं की आता आपण जर शांत नाही राहिलो, मला असं वाटतं सारासार विचारबुद्धी आपण करू शकत नाही अशा पॅनिक सिच्युएशनमध्ये. आणि आपलं कॉन्शियस माइंड कामच करत नाही जर आपण पॅनिक झालो. आपणच मेंदूला अतिरिक्त ताण दिला तर तुम्ही सारासार विचारच करू शकत नाही. तिथे खूप प्रॉब्लेम अजून क्रिएट होऊ शकतात. सो त्या अशा हाय मोमेंटला मी खूप नॉर्मल आणि अशी एकदम शांत असते.